सूत्राने नाव पाहून वेगळ्या गोष्टी पाहून पिक्चरला जातो आणि जेव्हा चालू होतो तेव्हा वेगळाच पिक्चर असतो. तसं हे तुमची परभणीची शांतता समितीची सभा आहे, खूप चांगला आहे. या ठिकाणी शांतता दोन्ही किंवा सर्व समाजाकडून राखली जाते. त्या इच्छेतूनच इथे येतात की ते कुणी कुणावर आरोप करत नाही. हे किती चांगलं आहे. म्हणजे हा परभणीने भारतातल्या इतर लोकांना एक आदर्श दिलेला असं मला वाटतं की शांतता समिती एवढ्या सौहार्दपूर्ण वातावरणात होते. आज रमजान ईद आहे, त्यानंतर गुढीपाडवा आहे, त्यानंतर श्रीराम नवमी आहे आणि महावीर जयंती. त्या सर्वच येणारे जे सण आहेत या सणामध्ये आपण सर्वांनी प्रशासन म्हणून तुम्ही आमच्या काही त्रुटी सांगितल्या. एबीसीपीचे आपण स्पष्ट सूचना दिली की त्यांनी त्यामध्ये सिंगल फेजचं कनेक्शन जास्तीत जास्त चालू राहील हे पाहावं. आपल्या जिल्ह्याला दिवसाला साधारणतः 681 सिलेंडर लागतात. आज आपल्याकडे दिवसाला 864 सिलेंडर आहेत. त्यामुळे लोकांनी त्या बाबतीत काही कारण नसताना जास्त हिटरनी पाणी गरम करणं, इलेक्ट्रिक शेगड्या करू नका, जेणेकरून ते ट्रिप वारंवार होणार नाही. कारण सिंगल फेजवर असा प्रयत्न केला तर नैसर्गिक या गोष्टी होणार. त्यामुळे मग त्यांची यंत्रणा सुद्धा टोकरी पडू शकते. तर आपणही लोकांच्या मध्ये हे मेसेज द्यायला पाहिजे की गॅसवर पाणी जे नेहमीच्या पद्धतीने गरम केलं जाते तसंच करा, स्वयंपाकी त्यावर करा. खूपच आपल्याला आवड असेल तर चुलीवर करा. पण इलेक्ट्रिक केल्याचं हे जास्त वाढल्यामुळे अडचण येते ती सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, जेणेकरून ट्रिप होणार नाही आणि त्यामुळे मग लाईट जाणार. अदरवाईज सिंगल फेजच्या बाबतीत त्यांनी ही काळजी घ्यावी. आणि इतर ठिकाणी सुद्धा जसं बीपी आहे तिथे सिंगल फेजचा तुम्ही चार्ज सोडायला पाहिजे, ते आपण करा. आयुक्त साहेबांनी स्वच्छतेच्या बद्दल चांगला सांगितलेलं आहे आणि यावेळेला आता केवळ प्रशासन नाही तर लोकप्रतिनिधी पण त्यांच्या बरोबर आहे. महापौर साहेबांनी संपूर्ण त्यांची टीम आहे. त्यामुळे नक्कीच जे पण 5 ठिकाणी आपलं नमाजासाठी हे होईल त्या ठिकाणी स्वच्छता असेल आणि चांगली व्यवस्था असेल. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिथे जिथे आहे या सूचना आमच्याकडून SDO, पोलीस निरीक्षक, ग्रामीण भागातले मुख्याधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या बाबत शिव मॅडम त्या ठिकाणी सुद्धा देतील. पण ती चांगली व्यवस्था होईल असं आपण प्रयत्न करूया. दारूबंदीच्या बाबतीत हे SP साहेबांनी सांगितलेले की अवैध दारू किंवा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी येऊन इतर गोष्टी करणं याच्यावर ते अतिशय कडक कारवाई करतील. समाज माध्यमावर त्यांचं लक्ष आहेच, तेही अशी मोठ्या प्रमाणात त्याच्यात कारवाई करतील. आपण लोकांनी लक्ष ठेवावं. असं चुकीचं काही कुठे होत असेल तर लवकरात लवकर निदर्शनास साधून द्यावं, जेणेकरून इमिजिएट ऍक्शन घेतली तर पुढचे होणारे परिणाम जे असतात ते थांबतील आणि आपल्याला हे जे चांगलं वातावरण आहे तसंच आपण पुढे होऊया. SIR बद्दल त्यांनी सांगितलं, त्या बाबतीत सुद्धा मी महापौरांच्या सोबत इफ्तार पार्टी केली. इफ्तार पार्टीमध्ये मी या सूचना दिल्या होत्या की ज्या ठिकाणी आपला नमाज होतो, इतर गोष्टी होतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला नक्की SIR काय आहे ते समजून सांगू. ते समजून घेतलं तर याच्यामध्ये चुकी नाही. जो भारताचा नागरिक आहे त्याला काही अडचण नाही. हे फक्त आपण त्याची खातरजमा करून देण्याची जी गोष्ट आहे, 2002 ची मतदार यादी आणि आताची 2000 आता राष्ट्रीय मतदार यादी, यामध्ये कशा पद्धतीची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही लोकांनी स्वतः सहकार्य दिलं, एका बाजूला BLO आहे, दुसऱ्या बाजूला BLA आहे, सर्व पक्षांनी BLA नेमावे, जेणेकरून BLO पेक्षा BLA जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्यामुळे हे आपण समजून घ्या. आपण मी व्हिडिओ मीटिंग त्याबाबत आपली सूचनेप्रमाणे नक्कीच लावेल, त्यामध्ये आपण पुढे जाऊया.
आपण सांगितलेली सुद्धा जी बैठक आहे ती आम्ही नेहमीच आमची लावायची तयारी आहे. केव्हाही आपण सांगा त्या विषयाशी, जे पण विषय सामाजिक याचे त्या सगळ्या विषयांसंबंधी आपण प्रशासन नक्कीच सकारात्मक असेल. आणि ईद तर हा म्हणजे दिल में मोहब्बत रखने वाला, व्यवहार में नम्रता रखने वाला त्योहार है और भाईचारा रखने का ये त्योहार है. तो ये जो त्योहार है वो समझ के लेना चाहिए. त्योहार आपस में जो भी कुछ प्रॉब्लम है, झंडे वगैरह है, उसको निकालने का नहीं है. जो भी है वो शांति से, अमन से और व्यवहार में आपका व्यवहार भी उस तरह होना चाहिए. सिर्फ मुंह में आप बोलेंगे और एक्चुअली आपका एक्शन अलग रहेगा, ये नहीं चलेगा. ऊपर वाला देख रहा है. अगर आप सच्चे, किसी भी धर्म का सच्चा भगवान का जो भी आदमी है वो उसके बोलने में और प्रत्यक्ष उसकी कृति करने में गलत नहीं होना चाहिए. जहाँ आता है वो ऊपर वाले को कबूल नहीं है. अगर ईद उल फितर इसके लिए है कि अमन भाईचारा रखने के लिए, दिल में मोहब्बत रखने के लिए, तो वैसा ही होना चाहिए. हम सब किसी भी धर्म से बिलोंग्स करते हो, एक दूसरे के प्रति मोहब्बत रखनी चाहिए. और कोई भी प्रॉब्लम है तो नम्रता से और चर्चा करके ही सुलझाना है. अगर रहेगा तो कोई प्रॉब्लम नहीं आ जाएगी. सबके सन के लिए, आप रमजान ईद हो, श्री राम नवमी हो या गुड़ी पाड़वा हो, महावीर जयंती हो, सबके लिए, सबके जो त्योहार है वो खुशी से मनाए और उसमें सबको शामिल करके लेना चाहिए. जब हम किसी त्योहार अपने कौम के लिए मर्यादित रखोगे तो प्रॉब्लम आता है. सबको शामिल करके लो तो वो सबका त्योहार बनता है, तो कोई टेंशन की बात ही नहीं होती. ऐसा हमें करना चाहिए. उसके लिए हमारे तरफ से पूरा प्रशासन का कमिटमेंट है. आप भी हमें सहयोग दीजिए तो कोई प्रॉब्लम नहीं आएगा. अच्छी तरह से रमजान हो जाएगी. और आप सबसे उम्मीद रखता हूँ कि आपका शुक्रमा मुझे भी चाहिए. तो वो शुक्रमा दीजिए कि आपसे एक्सपेक्टेशंस है. गुड़ी पाड़वे की, होली की भी एक्सपेक्टेशंस है, रामनवमी की भी है. तो सभी त्योहार हम भाईचारे से मनाने चाहिए. इतना अगर हमारा अंडरलाइन क्लियर है तो कोई प्रॉब्लम आने वाला नहीं है.